गाव चांडोली खुर्द येथे श्री गणेश मंदिर आहे, तेथे आता ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलंय. तर त्यांचं जे म्हणणं आहे का मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे त्याला विरोध नाही, परंतु जे त्यांचं म्हणणं आहे का 2 हेक्टरसाठी आम्ही परमिशन दिली होती त्या योजना करण्यासाठी, परंतु तिथं 12 हेक्टर झाले आणि त्या संदर्भात उपसरपंच अमोल दाभाडे आणि संपूर्ण सरपंच किंवा सगळे पदाधिकारी दिसतात त्यांच्यावर उपोषणाला बसले. नेमकं काय झालंय, काय काय परिस्थिती बोला. आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या वेळेला हा प्रकल्प आला त्यावेळेला गावानी ग्रामपंचायतनी 2 हेक्टरचं क्षेत्र आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं, परंतु प्रत्यक्षित त्यांनी 12 हेक्टर क्षेत्र हे ॲक्वायर केलं आणि त्याच गोष्टीचा आमचा विरोध आहे की गावाच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही 2 हेक्टर क्षेत्र घ्या आणि बाकीचं गावासाठी सोडा, हीच आमची मागणी आहे. एकंदर तुम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी पातळीवर किंवा कुठं शासनाच्या स्तरावर काय प्रयत्न केले नाही का? हो केलेलं. आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांना भेटून आलो होतो, प्रमोद भाऊच होते आमच्याबरोबर, आम्ही जाऊन आलो होतो, पत्रव्यवहार पूर्ण केलेले आहे आणि त्यावेळेला सांगितलं होतं का एका बाजूला प्रोजेक्ट करा म्हणून, पण त्यांनी कंपनीची लोक ऐकत नाहीये, म्हणजे कंपनीचा मनमानी कारभार या ठिकाणी चालू आहे असं मला असं वाटतंय आणि शासकीय लोक दुर्लक्ष करतात हे असं आम्हाला या ठिकाणी दिसून येते. या पूर्व काळात काही जागा दिली का ग्रामस्थांनी? यापूर्वी आम्ही मार्केट यार्डला एक 6 हेक्टर जागा यापूर्वी दिलेली आहे. आणि मग आता जागा किती शिल्लक राहते तुमच्या ताब्यात? आता आमच्याकडे 18 हेक्टर क्षेत्र कागदपत्री आहे, त्याच्यातलं 8 हेक्टर क्षेत्र हे पाणथळ आहे, म्हणजे हे भविष्यात त्याचा काही उपयोग होणार नाही, नदीच्या किनारी आहे. आणि जे उरलेले क्षेत्र आहे 10 हेक्टर त्याच्यामध्ये तलाव आहे, तलाव जवळजवळ 2-1 हेक्टर तलाव असेल आणि काही आमच्याकडे आता 100 कुटुंब ST-NT समाजाचे आहे, ती पण लोक या ठिकाणी त्याच माळावर राहतात आणि त्या लोकांचं सुद्धा आमच्या गावचं मुळात म्हणजे सिटी सर्वे झालेला नाही आणि सिटी सर्वे नाही झाला आणि या ठिकाणी गावचं विस्तारीकरणासाठी आम्हाला जागेची गरज आहे. गावाचं काही जर प्रोजेक्ट आणायचा असेल तर गावाला डेव्हलपमेंटसाठी जागा हवी आहे. एकंदर सर्व ग्रामस्थांचा तुमच्या यासाठी उपोषणाला पाठिंबा आहे का, कसं आहे? हो, सर्व ग्रामस्थांचा या ठिकाणी पाठिंबा आहे. आमचं सर्व गाव एक आहे आणि सर्व लोकांचा या ठिकाणी पाठिंबा आहे. 400 सह्या झाल्या सकाळपासून. किती सह्या झाल्या सकाळपासून? सकाळपासून 400 सह्या झाल्या. म्हणजे संपूर्ण गावांनी ठरवलंय का या प्रकल्पाला आमचा विरोध नाही, परंतु याच्यामध्ये आमचं जे म्हणणं आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि आमचा ग्रामसभेचा ठराव आहे ना,